महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांकडे अशी भरपूर प्रॉपर्टी आहे, पण ते दाखवत नाही। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशाच नेत्यांबद्दल बोलणार आहोत ज्या नेत्यांकडे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बरेच नेते राजकारणाच्या वर्तुळात दाखवत नसतात माझ्या नावावर किती संपत्ती आहे, पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व जनतेपर्यंत त्यांची संपत्ती किती आहे, आतापर्यंत किती कमवलं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की बऱ्याच लोकांना माहीत नाही राजकारणातील नेत्यांकडे किती प्रॉपर्टी आहे। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। महाराष्ट्रात असे काही नेते आहे जे महाराष्ट्रात प्रमुख नेत्यांमध्ये येतात, त्यांच्याकडे मालमत्ता खूप आहे परंतु ते दाखवत नाही। जनतेतल्या लोकांना वाटतं की राजकीय नेते म्हटल्यावर त्यांच्याकडे कुठं काय असणार, परंतु त्यांच्याकडे खूप काय असते ते फक्त दाखवत नाही। तर सध्या महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांची दिलेली मालमत्ता विवरणातून मिळालेल्या अपडेटनुसार आपण बघूयात। सुरुवातीला येतं ते म्हणजे पराग शहा। हे बीजेपीचे नेते आहे। घाटकोपर पूर्वमधून ते लढत असतात। एकूण मालमत्ता 3,300 ते 3,382 कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे। त्यांची चल संपत्ती 3,315 कोटी इतकी आहे। त्यांची अचल संपत्ती 67 कोटी इतकी आहे। 2019 मध्ये त्यांची संपत्ती 550 कोटी होती। 5 वर्षात 575% त्याच्यात वाढ झाली आहे। त्यांच्या पत्नीसह संपत्ती ही त्यांना जोडून आहे। त्यानंतर येतात मंगल प्रभात लोढा। हे देखील बीजेपीचे नेते आहे। मालाबार हिल येथून ते लढत असतात। मेल संपत्ती सुमारे 250 कोटी इतकी आहे। चल संपत्ती 123.4 कोटी इतकी आहे। अचल संपत्ती 125 कोटी इतकी आहे। संपत्ती किंचित 11% कमी झाली, कारण कर्ज आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांची 11% संपत्ती कमी झाली। त्याचबरोबर फोर्ब्सनुसार तो भारतातील 19वे सर्वात श्रीमंत अरबपती अंदाजे $मध्ये 11.4 बिलियन 2024 नुसार ते इतके श्रीमंत आहेत। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हे शिवसेना गटाचे आहे, परंतु हे शिंदे गटात काम करतात। त्यांचा स्वतःचा गट असून शिंदे गट म्हणून त्यांना ओळखलं जातं। 2019 मध्ये त्यांची संपत्ती 5.44 कोटी, 2024 मध्ये 14.83 कोटी इतकी आहे। त्यांची चल संपत्ती 2,600 रोख, 10.76 लाख फिक्स डिपॉझिट प्लस शेअर्स इतकी संपत्ती चलमध्ये येत असते। अचल संपत्ती सोने, बंदुका, 2 कार इतकी आहे। एकंदरीत वाढ 63% इतकी झाली। स्वतंत्र स्रोतांच्या अंदाजानुसार 2025 मध्ये शिंदेचे एकूण मूल्य 15.2 कोटी इतके आहे। त्याचबरोबर येतात श्रीमती अदिती तटकरे। महाराष्ट्र राज्य मंत्री NCP पक्षामध्ये आहे। 2019 मध्ये संपत्ती 39 लाख, 2024 मध्ये 3.4 कोटी इतकी आहे। 772% यामध्ये वाढ झालेली आहे। मुख्य शेती जमिनींच्या खरेदीतून संपत्ती वाढली, त्यासाठी त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे। त्यानंतर येतात श्री संजय राठोड। मंत्री NCP पक्षामध्ये काम करतात। 2019 मध्ये 5.9 कोटी इतकी संपत्ती होती, तर 2024 मध्ये 15.9 कोटी इतकी संपत्ती आहे। 169% त्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे। त्याचबरोबर येतात श्री समीर भुजबळ। माजी खासदार NCP अजित पवार गटामध्ये हे काम करतात। त्यांची एकूण संपत्ती 55 कोटी इतकी आहे। रोख, बँक ठेवी, बॉन्ड, शेअर्स इत्यादी 3.54 कोटी प्लस पत्नीचे 2.56 कोटी इतकी संपत्ती आहे। जमीन एवढी 21 कोटी प्लस विविध इतर मालमत्ता एकूण अंदाजे 55 कोटी इतकी त्यांच्यामध्ये संपत्ती आहे। आता त्यांची सर्व संपत्ती आपण बघून घेतली। पराग शहा 3,300 ते 3,382 कोटी इतकी संपत्ती। मंगल लोढा 250 कोटी इतकी संपत्ती। एकनाथ शिंदे 14.8 ते 15.2 कोटी इतकी संपत्ती। अदिती तटकरे 3.4 कोटी इतकी संपत्ती। संजय राऊत 15.9 कोटी इतकी संपत्ती। समीर भुजबळ 55 कोटी इतकी संपत्ती। पराग शहा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्ती आहेत। 3,300 प्लस कोटींनी वास्तविक रिअल इस्टेट व्यापारी आहे। मंगल लोढा हे अरबपती असून त्यांच्या संपत्तीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे, मात्र ते पराग शहांच्या तुलनेत कमी आहे। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। यांच्या संपत्तीमध्ये 5 वर्षात सतत वाढ असून 2025 मध्ये अंदाजे 15 कोटी इतकी आहे। आदिती तटकरे आणि संजय राऊत यांनी ही संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे। त्याचबरोबर वडिलांकडे हे निवडणूक अफिडेविट आणि न्यूज रिपोर्टनुसार आधारित आहे, त्यामुळे सर्व साधने नियमानुसार मिळाल्या आहेत। आदरणीय नेत्यांच्या पुढील वर्षाच्या मालमत्ता
विवरणात बदल नोंद होऊ शकतात. कोणत्याही अन्य नेत्यांची किंवा विस्तृत प्रदेशातील यादी हवी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यांची देखील यादी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाणार आहेत. आपण आता ही सिरीज चालू केली आहे. राजकारणातील ही सिरीज सर्व कंप्लीट झाल्यानंतर आपल्या चॅनलवर अजून एक नवीन सिरीज येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुमचा काही डाऊट असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.